प्रेक्षको नमस्कार. मी आत्ता एक विद्यार्थ्यासोबत आहे. मला एक बाब तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे. देशाच्या जीडीपीत भर टाकणारे सर्वाधिक उद्योगपती हे ग्रामीण भागातूनच तयार झाले. भारतीय प्रशासनातले प्रमुख अधिकारी, सर्व स्तरावरचे अधिकारी बहुतांश हे ग्रामीण भागातून, गरिबीतून, दगडगोट्यातून गेले. सोबतच या भारतातले प्रमुख राजकीय नेते हे सुद्धा ग्रामीण भागातूनच गेले. या भारतातले शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार या सगळ्यांची मुळं ग्रामीण भाग आहेत, ग्रामीण भारत आहे. म्हणून माझा या गोष्टीवर जास्त विश्वास आहे, की खरं टॅलेंट हे गावगाड्यात आहे, ग्रामीण भागात आहे. महाराष्ट्राच्या अशा एका ग्रामीण भागातला विद्यार्थी मराठी शाळेत शिक्षण घेणारा, पण त्याची मजल कुठपर्यंत जाते पहा. दारू पिल्यानंतर जर गाडी चालवली, तर ती गाडी ऑटोमॅटिक बंद होणार आणि त्या क्षणी मालकाला एस-एम-एस जाणार, लोकेशन ट्रॅक होणार आणि लोकेशनचाही मेसेज जाणार. असा एक युनिक शोध लावलाय त्यानं आणि हा सगळा शोध घेऊन त्यानं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुद्धा सहभाग घेतला. त्यातल्या अलीकडे एका स्पर्धेत त्याचं महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन व प्रकल्पासाठी निवड झाली. त्याचं हे प्रमाणपत्र आहे तुम्ही पाहताय. हे प्रमाणपत्र आहे. त्यासोबत हे प्रमाणपत्र पाहताय. सोबत ह्या सगळ्या ट्रॉफीज पाहताय. म्हणजे खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय असतं समाजामध्ये नकारात्मकता तर खूप आहे. पण सकारात्मकता शोधण्याचं कामच आम्ही द हायवेच्या माध्यमातून करत असतो. मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, नवप्रवर्तन प्रतिष्ठान अहमदाबाद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे राज्य विज्ञान शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व भंडारा जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आणि डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज शहापूर म्हणजे राज्यस्तरीय इन्स्पायर नामक प्रदर्शन व स्पर्धा पार पडली. सन 17-2024 ची स्पर्धा आणि याच्यामध्ये प्रेम नवनाथ पसारे या विद्यार्थ्याला प्रेक्षको महाराष्ट्रातून दिल्लीला निवड होण्याचा मान मिळालाय. त्याच्या गळ्यात तुम्ही हे जसं गोल्ड मेडलचं मिळतं ना तसं पारितोषिक ते पाहताय. ही सगळी प्रमाणपत्र पाहताय. खरं तर त्याच्या मला आई-वडिलांनी इतकी प्रमाणपत्र दाखवली, की तर म्हटलं सगळी घेण्यापेक्षा 2-3 प्रमुख घेऊ. इतकं ते कौतुकास्पद आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, टॅलेंट खूप आहे. जसं धान्याचं पोतं आपण एकदम एकदम मजबूत भरतो ना दाबनाने आणि सुईने, इतकं ठसठसून टॅलेंट भरलेलं आहे. त्याला संधी मिळणं, योग्य व्यासपीठ मिळणं ही काळाची गरज आहे. आणि तो खरा विकास आहे लक्षात घ्या. रस्ते, गटार हा तर एक बेसिक विकास आहे. पण ॲडव्हान्स विकास काय आहे, की या गावगाड्यातल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांचं कौतुक होणं. या सगळ्या संदर्भात आपण प्रेम नवनाथ पसारे या विद्यार्थ्याची चर्चा करू. त्यांना हा शोध कसा लावला, ह्या स्पर्धेतली प्रोसेस काय होती, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही त्याच्यातून प्रेरणा मिळेल. प्रेम, पहिलं तर तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. बरं मला आता सांग, की हे ज्या स्पर्धेत तू सहभागी झाला, त्याची प्रोसेस सांग. शाळेपासून, जिल्हास्तरीयपासून राज्यापर्यंत. इन्स्पायर अवॉर्ड म्हणून शाळेत स्पर्धा होती. ती प्रत्येक शाळेत एक विद्यार्थी असतो. ओके. त्यावेळी मॅडम म्हणले भाग घेणार असलास तर घे. बरं. मग मी त्यात भाग घेतला. फॉर्म देऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण केले. त्यानंतर त्यांच्याकडून एक 10,000 रुपये मला येतात. ओके. मग त्यांना बँक पासबुक सगळी काय फॉर्मॅलिटी लागतील दिले. बरं. त्यांच्याकडून 10,000 रुपये मला आले. बरं. 10,000 रुपये आल्यानंतर त्या प्रोजेक्टवर अजून थोडं काम केलं. ओके. मग ते मागच्या वर्षी झालं नाही ओके. काहीतरी कारणामुळे. ते मग ह्या वर्षी झालं. ओके. मग झाल्यानंतर पहिला जी ह्याच्यात जिल्हास्तरीयला नेलं. ओके. त्यात 4 वेळा शिक्षक घेऊन जातात 2 दिवसात. ओके. म्हणजे दिवसाला 2 जण शिक्षक घेऊन जातात. ओके. ते पाहणी करतात सगळं. पाहणी करून जातात बरोबर. आणि प्रश्न काय त्यांच्या मनात आले तर ते विचारून जातात. ते 2 दिवस तास झाले की तिसऱ्या दिवशी आपल्याला निकाल मिळतो तिथून. ओके. मग तिथूनही माझी निवड झाली. 200 मुलातून काढले सांगलीतून, म्हणजे सांगली आसपासच्या एरियातून. ओके. जिल्हा स्तरावरून 200 मुलांमधून तुझी राज्याला निवड हा, झाली. 200 मुलांपैकून माझे 14 मुले 2023-24 चे काढले. ओके. 14 मुले 2024-25 चे काढले. ओके. त्यात 24-25 मध्ये 14 पैकी मी एक आहे. ओके. त्यानंतर राज्यस्तरीला 475 पोरं आली होती.
तरी पण माझा त्यात नंबर बसला. 400 पैकी 400चे 10% काढतात. ओके. जेवढे आलेत त्याचे 10% काढतात. मग 400 पैकी माझे 21 मुले काढलेत ओके. आणि बाकीचे 14 का 18 मुले 23-24 चे काढले. ओके. त्या 21 मुलांपैकी माझं 21 मुलांपैकी माझे नंबर 1 लागला ओके. आणि टोटल 35 मुले त्यातून काढले बाहेर. ओके. आणि ह्यावेळी आता ह्याच्यानंतर एक कॅम्प होणार. हं. तिथं 2 दिवसाची ट्रेनिंग देणार आम्हाला. ओके. ट्रेनिंग देऊन झाल्यानंतर आपले 10वीचे पेपर झाल्यानंतर आपल्याला डेट देतील, म्हणजे तारीख देतील. ओके. त्या तारीखला आपण दिल्लीला जायचं. ओके. दिल्लीत जर निवड झाली तर ते डेव्हलपमेंट पण करून देतात ओके. आणि पुढे काय त्यांची आर्थिक मदत असेल ती करतात. सहकार्य करतात. आता याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन पेटंट तर ऑलरेडी आहे सगळ्या बाबतीमध्ये, ते पण या निमित्तानं. कसं आहे, तो आत्ता 10वीचा विद्यार्थी, प्रेक्षक लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे की जिराफाला जर तुम्ही म्हणत असाल की तू पाण्यात पोहो तर चालणार नाही, आणि माशाला जर तुम्ही म्हणत असाल की झाडावरचा आंबा खा, फळ खा, तर चालणार नाही. मुलांची गुणवत्ता बघा. वय वर्ष आता 15 आहे, आता वय वर्ष त्याचं 15 रनिंग आहे. 15 रनिंग आहे ना? 15 रनिंग आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, 15 वर्षी ही मुलं अशा पद्धतीचा शोध लावतात. उज्ज्वल भविष्य तर निश्चित आहे, पण या निमित्ताने पालकांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मुलांचं कौशल्य ओळखा, टॅलेंट ओळखा. विनाकारण तुम्ही त्यांना रेसचा घोडा नका बनवू. एक दोन्ही बाजूने एक झापड लावायची आणि पळ बाबा असं, तर हे करून चालणार नाही आपल्याला. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही त्या मुलाचं कौशल्य, त्याचं टॅलेंट काय, हे सगळं ओळखून त्याला सहकार्य करणं हे अत्यंत महत्वाची आणि काळाची गरज आहे. प्रेक्षक एक लक्षात घ्या. अर्थात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींचा मी वेळोवेळी शोध घेत असतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा. हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद.